गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रीलवरून टीका। गुंडांना मंत्रालयाच्या एसीची हवा, पण सर्वसामान्य नागरिक मात्र रस्त्यावर। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। खासदार संजय राऊतांकडून आणखीन एक फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो ट्विट करत गृहमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासावर भाजपचा निशाणा। विरोधकही लाभार्थी असं म्हणत भाजपची टीका। लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार भाजपचा टोला। मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास अधिवेशनाच्या हालचाली। राज्यातील 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा दौऱ्यावर। पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका घेणार। दुपारपासून अंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात। बाबरी मशीद पडल्यानंतर ढाच्यातली वीट बाळा नांदगावकरांनी 32 वर्षांनंतर राज ठाकरेंना दिली। राम मंदिराचीही वीट आणणार राज ठाकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर भाजपही चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मतांच्या गणितानुसार महाविकास आघाडीकडे एकाच उमेदवाराची मतं, महायुतीकडे 5 उमेदवारांची मतं। कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा साक्ष होणार। 12 फेब्रुवारीला पुण्यामध्ये आयोगासमोर साक्ष होणार। राज्यामध्ये बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची होणार भरती। मुलाखतीशिवाय 16,000 तर मुलाखतीसह 4,000 शिक्षकांची भरती। नक्षलवाद्यांचा तरुणांच्या नक्षल भरतीसाठी मोठा ॲक्शन प्लॅन। राज्यामधल्या 5 शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तरुणांचं ब्रेन वॉशिंग। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात। वारकरी आणि भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण। मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कंपनीला मोठी आग। 6 जणांचा मृत्यू, 20हून अधिक जण जखमी। बचाव कार्य सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।